हाय हेलो नमस्ते फ्रेंड्स, तुमचा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पायलेक्स ऑइंटमेंट पायलेक्स क्रीम बद्दल माहिती देणार आहे। ज्याप्रमाणे पायलेक्स ऑइंटमेंट काय आहे, याचा वापर कोणत्या डिसीजेस मध्ये केला जातो, कोणत्या बिमारीमध्ये केला जातो आणि याचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे आणि याचा वापर केल्याने कोणते फायदे मिळतात, कोणते बेनिफिट्स मिळतात, हे संपूर्ण मी या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगून देणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पायलेक्स ऑइंटमेंट जे आहे, पायलेक्स क्रीम जे आहे, हे एक आयुर्वेदिक मेडिसिन आहे ज्याचा वापर पाइल्स मध्ये मूळ व्याधीमध्ये केला जातो। जर तुम्हाला पाइल्सची समस्या आहे, मूळ व्याधीची समस्या आहे, जर तुमच्या गुदद्वारामध्ये मोशन पास करण्याच्या जागेमध्ये मांसांकुर दिसून येत आहे अथवा ब्लीडिंग होत आहे, मोशन पास करण्याच्या जागेमध्ये खाज येत आहे, पेन होत आहे, तर हे सर्व लक्षण जे आहेत पाइल्स मध्ये मूळ व्याधीमध्ये दिसून येतात, तेव्हा तुम्ही पायलेक्स ऑइंटमेंटचा वापर करू शकतो। याशिवाय जर तुम्हाला फिशर झाला आहे म्हणजे परिकर्तिका झाला आहे, तेव्हा सुद्धा तुम्ही पायलेक्स ऑइंटमेंटचा वापर करू शकता। फिशर म्हणजे काय? तुमच्या गुदद्वारामध्ये मोशन पास करण्याच्या जागेमध्ये जेव्हा कट होते, जखम होते, तेव्हा त्याला आपण फिशर म्हणतो। जेव्हा फिशर होतो तेव्हा काय होतं, गुदद्वारामध्ये एक जखम दिसून येते आणि मोशन पास करते वेळेस ब्लीडिंग होते, रक्त पडतो आणि गुदमार्गामध्ये खाज येते, बर्निंग सेन्सेशन होतो। तर हे सर्व लक्षण जे आहेत फिशर मध्ये दिसून येतात। तर पायलेक्स ऑइंटमेंटचा वापर तुम्ही फिशर मध्ये पण करू शकता। तर हा आहे पायलेक्सचा डब्बा। यामध्ये तुम्हाला एक पायलेक्स क्रीमची ट्यूब आणि एक ॲप्लिकेटर भेटेल। तुम्हाला काय करायचं आहे, या ट्यूबच्या डोक्यावरती ॲप्लिकेटरला लावायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, समोर एक कॅप आहे, ती कॅप काढायची आहे, रिमूव्ह करायची आहे। त्यानंतर समजा हा तुमचा गुदद्वार, या ॲप्लिकेटरला या ट्यूबला स्लोली गुदद्वारामध्ये इन्सर्ट करायचं आहे आणि ट्यूबच्या मागे प्रेस करायचं आहे। त्यानंतर स्लोली याला रिमूव्ह करायचं आहे, बाहेर काढायचं आहे। त्यानंतर काय करायचं, हा जो ॲप्लिकेटर आहे याला गरम पाण्याने डेटॉलने चांगल्या पद्धतीने वॉश करून ड्राय करून ठेवायला पाहिजे, ज्याचा उपयोग तुम्ही पुन्हा पुन्हा करू शकेल। तर पायलेक्स ऑइंटमेंटचा वापर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेस करू शकता आणि याचा वापर तुम्ही मोशनला जाण्याच्या अगोदर अथवा मोशन झाल्यानंतर पण करू शकता। तर पायलेक्स ऑइंटमेंट काय करतो, तुमच्या मूळ व्याधीमध्ये पाइल्स मध्ये जी गाठ दिसून येत आहे, मांसांकुर दिसून येत आहे, त्याचा साईज कम करण्यासाठी मदत करतो। अथवा फिशर मध्ये जो कट झाला आहे, घाव झाला आहे, जखम झाली आहे, त्याला भरण्यासाठी, हील करण्यासाठी मदत करतो। यासोबत तुमच्या गुदद्वारामध्ये जे पेन आहे, जलन आहे अथवा मोशन करते वेळेस जो त्रास होत आहे, त्याला कम करण्यासाठी मदत करतो आणि तुमच्या मोशनला, लॅट्रिनला स्मूथली पास करण्यासाठी मदत करतो। तुम्ही पायलेक्स ऑइंटमेंट सोबत पायलेक्स टॅबलेट्सचा पण वापर करू शकता। तर हे टॅबलेट्स तुम्हाला कसे घ्यायचे आहे, म्हणजे सकाळी संध्याकाळी एक टॅबलेट जेवणानंतर घ्यायला पाहिजे। तर फ्रेंड्स, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला, तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।